नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर काल आपण गोरखनाथांच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपला हा पुढचा प्रवाससुद्धा आहोत तो नेपाळमध्ये. नेपाळ या देशामध्ये आपण जात आहोत. तर उत्तर प्रदेशपासून सर्वसाधारण 110 किमी इतक्या अंतरावर आपल्याला नेपाळ या देशाचं दर्शन होतं. तर खूप जवळचा असा मार्ग आहे. तर आपण नेपाळमध्ये आता प्रवेश केलेला आहे. तर चला मित्रांनो, गौतम बुद्धांचं जन्म झालं त्या परिसरामध्ये. गाड़ी नंबर यही है, देखिए हम यही तरफ चटपटा खाइए, चटपट ये गाड़ी का नंबर लीजिए. नाही, कान पॅक करा. कान आणि आता सध्या आपण लुंबिनी या ठिकाणी आलेलो आहोत. तर लुंबिनी हे जे नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे आणि इसवी सन पूर्व 563मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. आणि लुंबिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळजवळ भारत सीमेजवळ आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या गोरखपूर शहरापासून फक्त 15 किमी इतकं 55 किलोमीटर इतकं अंतर आहे. तर लुंबिनी, बोधगया, कुशीगर, सारनाथ किंवा बौद्ध धर्मातील 4 पवित्र स्थाने आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर 1997 साली या गावाला युनेस्कोने जागतिक वारसा या यादीमध्ये समाविष्ट केला आहे. तर चला आपण पाहण्यासाठी जात आहोत. कारण आपण नेपाळमधील लुंबिनी जे गाव आहे या गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर या परिसरामध्ये अनेक मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि गौतम बुद्धांचं जन्मस्थान असणारे पवित्र असं ठिकाण. तर खूप असा म्हणजे आत्ता आम्ही सुरुवातीला या भागामध्ये प्रवेश केल्यानंतर लक्षात आलं की खूप मोठा असा भाग, म्हणजे किती एकरामध्ये हे सांगू शकत नाही, परंतु खूप मोठा असा परिसर आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो. तर चला, आमच्यासोबत आमची सर्व फॅमिली आहे. आमचे बाबा, त्याच पद्धतीने आमच्या मातोश्री, तसेच आमच्या म्युनी साहेब, आमची कन्या आणि आमच्या अर्धांगिनी म्हणजेच आमची बायको श्वेता. तर चला, काढलं की सांग कुठं आलो आपण. आम्ही गौतम बुद्धांचं जन्मस्थान पाहण्यासाठी आलेलो आहे. म्हण, गौतम बुद्धांचं जन्मस्थान आणि मेडिकल कॉलेज आहे. तर जात असताना आपण मंदिराच्या संदर्भात किंवा या प्रदेशाबद्दल माहिती घेत जाणार आहोत. तर ही पहा आमची फॅमिली. तर लुंबिनी हे जे गाव आहे हे नेपाळमधील दक्षिण तराई मैदानी भागामध्ये स्थित असलेले आणि युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळामधील आपल्याला पाहायला मिळते. तर हे जगाला शांती, प्रज्ञा आणि करुणेचे संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. खूप जगभरातून भाविक या पर्यटनाला म्हणजे या भागामध्ये भेट देत असतात. तर आम्हाला भरपूर देशामधले म्हणजे चायना असेल किंवा तिबेटमध्ये असेल तर भरपूर देशामधील पर्यटक या परिसरामध्ये आम्हाला पाहण्यास मिळाले. तर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. तर जन्म इसवी सन पूर्व 623मध्ये लुंबिनीच्या पवित्र उद्यानात शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम उर्फ भगवान बुद्ध यांचा जन्म झाला. हे पहा, अंतर्गत भागामध्ये कशा पद्धतीची जी रचना आहे हे आपल्याला या फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यांचे वडील राजा शुद्धोधन आणि राणी महामाया. तर प्रमुख आकर्षण आणि मंदिर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मायादेवींचं मंदिर आहे, अशोक स्तंभ आहे, पवित्र पुष्करणी तलाव आहे, शांतता पॅगोडा आहे, आंतरराष्ट्रीय विहार या परिसरामध्ये भरपूर पाहायला मिळतात.
तर मायादेवींचं जे मंदिर आहे हे आपण पाहणार आहोतच, परंतु या परिसरामध्ये खूप स्वच्छता आणि जबरदस्त अशी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दिशादर्शक आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. आणि हे पहा आपल्या समोर जे दिसतं याच ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता. गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तो परिसर जागतिक वारसा असल्यामुळे असे याद करू आपल्याला त्या ठिकाणी गौतम बुद्धाचं जन्मस्थान झालेलं आहे. एवढ्या हजार शूटिंग करता येत नाही. त्याचं त्याला कोणत्या पद्धतीचा बंदिस्त आहे, म्हणजे साध्या धुळल्यामुळेही सुद्धा त्या गोष्टीवर इफेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीचे संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे पहा भरपूर अशा म्हणजे सुंदर शैलीमध्ये असणारे बौद्ध मंदिरे आणि मठांच्या निर्मिती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर जात असताना आपण या परिसरामध्ये भरपूर अशा पद्धतीची जी रचना आहे, म्हणजे खूप अशी झाडे झुडपेसुद्धा लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतील, त्याची स्वच्छता आहे तितकी जबरदस्त आहे. खूप आकर्षक असं मंदिर आणि या परिसरामध्ये आपण पाहतो. तर भरपूर अशा शैलीतील सुंदर बौद्ध मंदिरे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो आम्हाला दिवसभर म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये आम्हाला ऊन कुठं भेटलंच नाही. तर इतकी थंडी या परिसरामध्ये होती, तर आम्हाला स्वेटर घातल्याशिवाय आम्हाला कुठं फिरता येत नव्हतं. कारण तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर की कंपल्सरी डोक्याला टोपी, स्वेटर आणि कानटोपी आम्ही घातली होती. इतकी जबरदस्त थंडी या अंतर्गत परिसरामध्ये म्हणजे या भागामध्ये आहे. तर आदल्या दिवशी आमच्या मिवणी रेश्मा ही खूप आजारी पडली होती आणि तो एक आठवणीतला मोठा प्रसंग. हे पहा आपण बौद्ध मंदिरामधील आपल्या देवांचं आपण दर्शन घेत आहोत. अशी भरपूर मठ आपल्याला पाहायला मिळतात. तर आदल्या दिवशी आमची मिवणी आजारी पडली आणि नवीन भाग असल्यामुळे थोडी आमची धावपळ झाली, परंतु त्या दिवशी औषध घेतल्यामुळे ते एकदम व्यवस्थित झाल्यामुळे हा आमचा पुढचा प्रवास हा व्यवस्थित झाला. तर आमच्यासोबत ज्या आमच्या सासूबाई होत्या, म्हणजे आमच्या आईसाहेब, त्यांची तब्येत थोडी ठीक नव्हती, परंतु त्यांनी हे औषध घेतल्यामुळे व्यवस्थित सगळ्यांची तब्येत चांगल्या झाल्यामुळेच आमचा हा पुढचा प्रवास हा चांगला झाला. हे पहा त्यावेळची जी बांधकाम आहे मित्रांनो, इसवी पूर्व 623च्या दरम्यानचं हे काही जी रचना आहे अजूनही इतक्या म्हणजे चांगल्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये असणारे हे आपल्याला हे बांधकाम किंवा त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि हा संपूर्ण जो प्रदेश आहे या अंतर्गत भागामधील शूटिंग घेण्यास सक्त मनाई आहे. कारण जे काही प्रोटोकॉल असतील, नियम असतील, त्या नियमांचं आपण उल्लंघन करणार नाही. हे पहा खूप सुंदर अशी झाडी या परिसरामध्ये आणि निसर्गाच्या आच्छादन या परिसरामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. तर आणि जिथं भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे त्या अंतर्गत परिसरामध्ये भरपूर अशा व्यक्ती वेगवेगळ्या देशामधील हे ध्यान करण्यासाठी बसलेले असतात. आम्ही आज दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी हे आम्ही त्यांच्याशी म्हणजे आमच्या लक्षात आलं. तर भयानक थंडी आणि धुकं या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जिथे जन्म झाला या परिसरामध्ये आपल्याला अशोक स्तंभ म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाने इसवी पूर्व 249मध्ये लुंबिनीला भेट दिली होती आणि त्यांच्या स्मरणात उभारलेला हा स्तंभ लुंबिनी हे बुद्धांचे जन्मस्थान असल्याचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा मानला जातो. तर अशोक स्तंभ हे आपण जी माहिती पाहिली. तर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे पवित्र पुष्करणी तलाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. की असं म्हणलं जातं की या तलावामध्ये राणी महामाया यांनी बुद्धांच्या जन्मापूर्वी स्नान केले होते अशी श्रद्धा आहे. या परिसरामध्ये भरपूर अशा पुष्करणी तलाव आपल्याला पाहायला मिळतात. काही पर्यटक या बोटीच्या माध्यमातून हे आनंद घेत असतात. खूप जबरदस्त असा परिसर आहे मित्रांनो. आणि धुकंही इतकं जबरदस्त होतं, थंडी पण तितकीच भयानक. तर हे ठिकाण भारत नेपाळ सीमेपासून नेपाळच्या रूपदेही जिल्ह्याच्या जवळच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सर्वात जवळचं हे भारतीय रेल्वे स्टेशन
गोरखपूरपासून आपल्याला सर्वसाधारण 95 किलोमीटरच्या अंतरावर हे आपल्याला पाहायला मिळतं आणि